आणि आता बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। धनगर विद्यार्थ्यांच्या योजनेवर डल्ला मारल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरमधल्या 2 शाळांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल आणि स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांची मान्यता रद्द करण्यात आली आहे। राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावेंकडून दोषी शाळांची मान्यता रद्द करण्यात आली आहे। गेले 2 दिवस एबीपी माझानं या योजनेसंदर्भातील भ्रष्टाचार समोर आणला होता। माझाच्या या इम्पॅक्ट नंतर अवघ्या 24 तासात शासनानं तातडीनं पावलं उचलून संबंधित संस्थांवर कारवाईचा बडगा उगारलाय। पाहूया आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडेंचा हा खास रिपोर्ट। माझाची बातमी आणि आता पाहूयात माझाच्या इन्व्हेस्टिगेशनची एक सगळ्यात मोठी बातमी। एबीपी माझाच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये एक धक्कादायक वास्तव समोर आलंय। या योजनेचा गैरफायदा घेत कोट्यावधी रुपये उकळण्यात आलेत। इम्पॅक्टची हमी आणि आता बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। धनगर विद्यार्थ्यांच्या योजनेवर डल्ला मारल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरमधल्या 2 शाळांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल आणि स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची मान्यता रद्द करण्यात आली आहे। धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या योजनेवर डल्ला मारणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमधील शाळा आणि संस्था चालकांचे कारनामे आणि या सगळ्या गैरप्रकाराचं विदारक वास्तव एबीपी माझाच्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमधून आम्ही सर्वांसमोर मांडलं। या सगळ्या प्रकरणाची शासन स्तरावरून तातडीनं दखल घेण्यात आली। त्यानंतर शासनानं दोषी आढळलेल्या शाळांची मान्यताच रद्द केली आहे। ओबीसी मंत्री अतुल सावेंकडून ही कारवाई करण्यात आली। गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूल आणि स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची मान्यता रद्द झाली आहे। राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजनेत या दोन्ही शाळांनी मोठा घोटाळा केल्याचं उघड झालंय। एबीपी माझावर गुरुवारी ही बातमी दाखवण्यात आली। माझाच्या बातमीनंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाचं पथक आधी गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलमध्ये दाखल झालं। तिथल्या वस्तुस्थितीची त्यांनी पाहणी केली। आज या ठिकाणी संबंधित शाळेमध्ये शाळा सुटून गेली असं इथल्या स्थानिक परिस्थितीमध्ये एका शिक्षकांनी सांगितलं, परंतु निवासीमध्ये हॉस्टेल आढळून आलेलं नाहीये आणि कन्स्ट्रक्शन सुरू आहे असं इथल्या स्थानिक क्लार्कने सांगितलं आहे। कारवाई केली जाईल दोषी प्रत्येकावर। वस्तुनिष्ठ अहवाल शासनास सादर करण्यात येईल आणि त्यानुसार कारवाई होईल। दरम्यान शाळांच्या मान्यता रद्द करण्याच्या आदेशात एबीपी माझाच्या वार्तांकनाचा उल्लेख करण्यात आला। अनेक संस्था चालकांनी कागदोपत्री मुलं दाखवून सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घेतला होता। केवळ संभाजीनगरच नव्हे तर या प्रकरणाची व्याप्ती राज्यभर असल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान माझाच्या बातमीनंतर अवघ्या 24 तासात स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मधलं चित्र किती बदललं तेही पहा। या कालच्या दृश्यांमध्ये शाळेच्या वसतिगृहातील बेडची स्थिती पहा आणि हे आजचं चित्र। स्वामी विवेकानंद इंग्रजी शाळेमध्ये काल ज्यावेळेस आम्ही पोचलो त्यावेळेस हे जे बेड होते हे एकमेकाच्या अंगावर पडलेले होते, अशा स्थितीत होते। मात्र आज पथक येणार आहे हे कळल्यानंतर अत्यंत सुंदर असे बेड लावण्यात आले। काय गोष्ट मिसिंग आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। यामध्ये कुठल्याही मुलाची जी पेटी असते जी राहायला येतात त्यांच्यासोबतची ती कुणाचीच दिसत नाही। शिवाय हे जर आपण पाहिलं तर ही उशी आपण पाहू शकतो की किती नवी आहे, त्याचं प्लास्टिकही निघालेलं नाही। आणि त्यामुळे आज पथक येणार, त्यामुळे संस्था चालकांनी राहण्याची मुलांची व्यवस्था केलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र कुठेही तुम्हाला राहण्याची पेटी दिसत नाही, कारण मुलांचे रोजचे कपडे, स्पोर्ट्सचे ड्रेस, इतर काहीही दिसत नाही। मात्र मुलं आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। म्हणजे अशी प्रगती, एवढ्या जलद गतीने प्रगती
कशी झाली हा प्रश्न पडावा, कारण काल आणि आजमध्ये एवढा फरक झालेला आहे. या विद्यार्थ्यांशी मी बोलणार यासाठी नाही की यांना काय बोलायचं आहे हे सांगून ठेवलेलं आहे, पण परिस्थितीत पथक येणार, यामुळे बदल कसा कमालीचा झालाय हे मात्र तुमच्या समोर आहे. या प्रकरणी तत्कालीन सहाय्यक संचालक पांडुरंग वाबळे यांची खात्यांतर्गत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले, तर इतर अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश देण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं यासाठी अनेक योजना राबवल्या जातात, पण त्या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना न मिळता शाळा आणि संबंधित अधिकारीच लाटत असतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही. कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.